डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रचिती सर्वश्रुत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी त्यांचं वेगळंच महत्त्व राहिलंय. मराठवाडा म्हणजे अतिशय मागास भाग मानला जायचा, जिथे उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी पहिलं महाविद्यालय सुरू करून मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्या काळी असलेले बंगाल क्रमांक 9 म्हणजेच विश्रामगृह येथून त्याची सुरुवात 1950 मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयाचं नाव आणि परिसराला दिलेल्या नावातही आगळा वेगळा इतिहास दडलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास असताना त्यांनी वाचलेली पुस्तकं आणि वस्तू आजही तिथे जतन करून ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याकरिता त्यांच्या पुस्तकांचं डिजिटलायझेशन केलं जाणार आहे. मराठवाडा मागास समजला जायचा त्याचं मुख्य कारण म्हणजे या भागात उच्च शिक्षणासाठी नसलेली व्यवस्था हे एक कारण देखील होतं. विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना मुंबई, पुणे किंवा हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात दाखला घ्यावा लागायचा. त्यासाठी लागणारा खर्च खूप अधिक असल्याने प्रत्येकाला उच्च शिक्षण घेणं हे काही शक्य होत नसायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहरात आले असताना त्यांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी परिसरात शिक्षणाची व्यवस्था असावी अशी कल्पना पुढे आणली. त्यातूनच सुरुवात झाली ती मिलिंद महाविद्यालयाची, जिथे आजही असंख्य गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण होतं. हा बंगल्याचा इतिहास असा आहे की PS च्या मिलिंद कॉलेजची निर्मिती याच बंगला नंबर 9 मधून झालेली आहे. जेव्हा कॉलेजचं बांधकाम सुरू होण्याच्या अगोदरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच बंगला नंबर 9 मध्ये वास्तव्याला असायचे. पूर्ण आराखडा जो कॉलेजचा आहे तो इथं तयार झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या बांधकामासंदर्भात जेव्हा जेव्हा ते औरंगाबादला यायचे तेव्हा त्यांचं वास्तव्य इथंच राहायचं आणि कॉलेजचं बांधकाम सुरू होण्यापूर्वी मिलिंद कॉलेज याच वास्तूमध्ये सुरू झालेलं होतं. पहिली बॅच जी आहे मिलिंदची ती याच बंगल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली होती. याच्या मागच्या बाजूला काही खोल्या आहेत, त्या खोल्यामध्ये वर्ग चालायचे आणि याच्या मागे बंगला नंबर 7 आहे. त्या बंगला नंबर 7 मध्ये बी काही वर्ग चालायचे आणि जे प्राध्यापक लोक खास विशेष करून कर्नाटकहून बाबासाहेबांनी बोलवले होते त्या प्राध्यापक लोकांची राहायची व्यवस्था बंगला नंबर 7 मध्ये होते. आणि ह्या बंगला नंबर 9 मध्ये स्वतः बाबासाहेबांची लायब्ररी होती. जेव्हा ते इथं यायचे तेव्हा काही दिवस इथं राहायचे, अभ्यास करायचे, वर्ग चालवायचे. ते स्वतः इथं सायकोलॉजीचा वर्ग सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याच बंगला नंबर 9 मध्ये घेतलेले. तर मिलिंद कॉलेजची पहिली बॅच PS ची जर ती कुठं सुरू झाली असेल तर या भूमीतून सुरू झालेली आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये ज्ञानाची गंगा जर कुठं सुरुवात झाली असेल तर ती ही भूमी आहे बंगला नंबर 9. छावणी परिसरातील बंगाल क्रमांक 9 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेली भूमी मानली जाते. ते जेव्हा शहरात यायचे त्यावेळी याच बंगाल क्रमांक 9 म्हणजेच त्या काळचं विश्रामगृह येथे वास्तव्यास असायचे. मिलिंद महाविद्यालयाची कल्पना सुचली त्यावेळी इमारतीचं काम सुरू होतं. त्यावेळीच याच बंगाल क्रमांक 9 मध्ये पहिलं 1 वर्ष महाविद्यालय सुरू करण्यात आलं होतं. सुरुवातीला विज्ञान आणि कला विद्यालय एकत्रित सुरू करण्यात आलं. मात्र नंतर महाविद्यालयाचा विस्तार झाल्यावर मिलिंद विज्ञान आणि मिलिंद कला विद्यालय असे 2 वेगवेगळे विभाग सुरू करण्यात आले. ही जी पूर्ण कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेलं आहे मिलिंद महाविद्यालयाचं, ते कॉम्बिनेशन आहे की वेस्टर्न आणि बुद्धिझम ह्या अशा 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतं. आणि बाबासाहेब किती उत्कृष्ट, मी फार लहान आहे म्हणजे खूपच मायक्रो आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांचं आर्किटेक्चर स्किल दाखवलं आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय करू शकत नव्हते, परंतु PWDचे काही काळ ते मंत्री होते, त्याच्यामुळे त्यांना जो काही अभ्यास झालेला आहे, कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात होती की मला मिलिंद कसा पाहिजे. आणि त्या निमित्ताने आपण बघतो की मोठी वास्तू अशी मोठ्या याच्यामध्ये मोठ्या कॅम्पसमध्ये 216 एकराच्या कॅम्पसमध्ये डोलदार अशी ही इमारत उभी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोलंबिया विद्यापीठाचे जे खांब आहेत, पिलर्स आहेत, त्या पद्धतीचं आपल्याला बांधकाम बघायला मिळतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला जेव्हा ही बिल्डिंग बांधली, ही स्थापना झाली, त्याला 2 डोम दिलेले आहे. हे 2 डोम बुद्धिझमचे प्रतीक आहे. म्हणून मी म्हणाले की हे वेस्टर्न आणि पाश्चात्य आणि बुद्धिस्ट ह्या कल्चरचे हे कन्स्ट्रक्शन आहे. हे जेव्हा सुरू केलं तेव्हा आर्ट्स आणि सायन्स ह्या 2 एकत्रच होत्या. मिलिंद महाविद्यालय असं नाव होतं. 1963ला ॲडमिशन असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे ते वेगळं करण्यात आलं. 1963ला मिलिंद विज्ञान आणि मिलिंद कला असं वेगवेगळं करण्यात आलं. महाविद्यालयाला मिलिंद महाविद्यालय आणि परिसराला नागसेन वन नाव देण्यात आलं. त्यामागे मोठा इतिहास आहे. असं म्हणतात मिलिंद नावाचा एक राजा होता, तो राजकारभार चालवायचा.
आणि तोही खूप चांगला चालवायचा. मात्र इतका हुशार नव्हता. मात्र त्याला त्याचा गर्व अधिक होता. आपल्याला कोणी पराजित करू शकत नाही असा त्याचा समज होता. मात्र त्यावेळी नागसेन नावाच्या भिक्षूंनी त्याचा बौद्धिक पराभव करून त्याला पराजय मान्य करायला लावला. त्यामुळे त्यावरून महाविद्यालय आणि परिसराला सुद्धा नाव देण्यात आलं असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली. त्या महाविद्यालयात लावण्यात आलेल्या झाडांचं देखील महत्त्व असं आहे की भगवान गौतम बुद्ध यांना जिथे ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी असलेल्या बोधिवृक्षाची फांदी सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिनं श्रीलंकेत जाऊन फांदी लावली होती. त्या झाडाची फांदी बाबासाहेबांनी महाविद्यालयात लावली असल्यानं त्याला वेगळंच महत्त्व आहे आणि त्या परिसराला सुद्धा तितकंच महत्त्व आहे.